श्री स्वामी समर्थांची प्रेरणादायी गोष्ट. श्रद्धा, सबुरी आणि स्वामींची कृपा. अक्कलकोट नगरीत एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव होते गोविंदा. तो अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती होता. पण कितीही कष्ट केले तरी त्याच्या घरात कायम आर्थिक अडचणी होत्या. गोविंदाची पत्नी रोज म्हणायची, "आपण इतकी मेहनत करतो, पण देव आपल्याकडे पाहतच नाही." गोविंदा मात्र हसून म्हणायचा, "देव उशीर करतो, पण अन्याय करत नाही." एके दिवशी गावातील एका वृद्धाने त्याला सांगितले, "अक्कलकोटला जा. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घे. श्रद्धेने त्यांच्या चरणी नतमस्तक हो." गोविंदाने काही दिवसांची तयारी केली आणि पायी अक्कलकोटकडे निघाला. प्रवास खूप कठीण होता. उन्हाचा तडाखा, भूक, तहान. पण त्याच्या ओठांवर एकच नाम होते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनेक दिवसांनी तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते. दुरूनच त्याने नमस्कार केला. स्वामींनी त्याच्याकडे पाहून हसत विचारले, "काय रे गोविंदा, एवढा का चिंतेत आहेस?" गोविंदा आश्चर्यचकित झाला. त्याने आपले नाव सांगितलेही नव्हते. तो रडत म्हणाला, "स्वामी, खूप कष्ट करतो, पण यश मिळत नाही. संसार चालवणे कठीण झाले आहे." स्वामी शांतपणे म्हणाले, "कष्ट सोडू नकोस. प्रामाणिकपणा सोडू नकोस. योग्य वेळ आली की फळ नक्की मिळेल." गोविंदाने स्वामींच्या चरणी मस्तक टेकवले. परत गावात आल्यानंतर त्याने पूर्वीपेक्षा अधिक मेहनत सुरू केली. पण यावेळी त्याच्या मनात तक्रार नव्हती. कारण त्याला स्वामींचे शब्द आठवत होते. काही महिन्यांनी जोरदार पाऊस झाला. गावातील अनेकांची शेती वाहून गेली. पण गोविंदाने आधीच योग्य बांध घातले होते. त्याचे पीक सुरक्षित राहिले. त्या वर्षी त्याला भरघोस उत्पन्न मिळाले. गावकरी म्हणू लागले, "हे तर स्वामी समर्थांची कृपा आहे." गोविंदा हसत म्हणाला, "कृपा तर होतीच, पण स्वामींनी मला मेहनत, संयम आणि विश्वास यांची खरी शिकवण दिली." हळूहळू त्याचे घर सुखी झाले. पण त्याने कधीही अहंकार केला नाही. तो प्रत्येक गुरुवारी गरिबांना अन्नदान करू लागला. एक दिवस पुन्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. स्वामी म्हणाले, "संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे चांगले मन. ते जप." गोविंदाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला समजले की खरी संपत्ती म्हणजे पैसा नाही, तर श्रद्धा, सबुरी, प्रामाणिकपणा आणि सेवा. या गोष्टीतून मिळणारा संदेश: संकट आले तरी विश्वास सोडू नका. प्रामाणिक कष्ट कधीही वाया जात नाहीत. स्वामींचे नाम मनाला धैर्य देते. दुसऱ्यांची सेवा हीच खरी भक्ती आहे. श्रद्धा आणि सबुरीने केलेल्या प्रयत्नांना योग्य वेळी फळ मिळते. समाप्ती प्रार्थना. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनात श्रद्धा, सबुरी आणि सद्बुद्धी कायम ठेव. आमच्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा आणि प्रत्येक श्वासात तुझे नाम असू दे. श्री स्वामी समर्थ. ही गोष्ट श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित प्रेरणादायी काल्पनिक कथा आहे. ती ऐतिहासिक घटना म्हणून मांडलेली नाही.